वाचा। ऐन दिवाळीच्या सणासुदीत चांदवड आणि देवळा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मेशी व परिसरात थैमान घेतले आहे। पावसामुळे मका, कांदा आणि उन्हाळी कांद्याची रोपे पूर्णपणे खराब झाली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। अद्यापही पाऊस उघडण्याची चिन्हे नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे। उन्हाळी कांद्याच्या भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी केलेली साठवणूक आता तोट्याची ठरत आहे। बाजारभाव अवघ्या 1 ते 8 रुपये किलो दरम्यान असल्याने शेतकऱ्यांना कांदा तोट्याने विकावा लागला। जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान झाले होते, त्याची भरपाई अद्याप मिळालेली नाही। आता दिवाळीच्या काळातही पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः सुतक पडल्यासारखी साजरी झाली आहे। नवीन कांद्याचे बियाणे टाकून शेतकरी उभारी घेत असतानाच पुन्हा एकदा पावसाने या पिकांनाही फटका बसला आहे। रोपांची मर वाढत असून काढून ठेवलेली कणसे आणि मका पाण्यात तरंगताना दिसत आहेत। या परिस्थितीत ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी परिसरात जोर धरत आहे। आवाज कसमादेचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर।